आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांच्या प्रचारासाठी देवळाली प्रवरा शहरात कॉर्नर सभा पार पडली। यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, सचिन गुजर आदींसह सुखदेव मुसमाडे, संभाजी कदम, वैभव गिरमे, उद्योजक गणेश भांड, प्रशांत मुसमाडे, अनंत कदम, बाळासाहेब खांदे, कृष्णा मुसमाडे, सतीश वाळुंज, नानासाहेब कदम, उत्तम कडू, अशोक खुरुद, अरुण ढोस, भागवत मुंगसे, सतीश वाळुंज, दत्ता कडू, विठ्ठल चव्हाण, संपत महाराज जाधव, श्याम शिंदे, प्रमोद कदम, विश्वास पाटील, दीपक पठारे, ज्ञानेश्वर वाणी, कुणाल पाटील, प्रशांत काळे, डॉक्टर शेख, गोरख टिक्कल, पत्रकार रफिक शेख, भगवान गडाख, प्रणव जाधव आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या। काँग्रेस पक्षाचा मांडवा करून गेलेले आपण त्यांचं काम करत असताना त्यांच्या विरोधामध्ये जी माणसं बोलत होती, भाऊसाहेब कांबळेंना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, आम्ही आपण सर्वांनी काम केलं। त्यावेळेला हेच प्रकाश चित्ते भाऊसाहेब कांबळेंना आडाणी म्हणत होते, गोळा म्हणत होते, हातचं वावलं म्हणत होते आणि हा मुख घेऊन बसणार म्हणायचे विधान भवनात। आता ते प्रकाश चित्ते भाऊसाहेब कांबळेंचं काम करतायत। मला अण्णांना सांगायचं आहे की धन्यवाद तुम्हाला। आम्ही त्या काळात जो माणूस निवडला होता तो आज बरा वाटतो आणि त्यांना आज पक्षाने घालवलं। दुसरे उमेदवार आहेत लहुजी कानडे, त्यांच्याही बाबतीमध्ये लोणीचे नेते म्हणत होते की यांनी लिडकॉनचा घोटाळा केला, यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांना जेलमध्ये बसवताना माफीचे साक्षीदार झाले, हे जातीवादी आहेत, अशा अनेक प्रकारच्या आरोप लहुजींवर ज्या वेळेला आपण त्यांचं काम आपण करत होतो त्यावेळेला या लोकांनी आरोप केले होते आणि आज हीच मंडळी त्यांना चांगलं सांगत फिरतायत आणि एवढी वाईट अवस्था मी कधी पाहिली नाही। तात्या तुम्ही नशिबान आहात, तुमच्या विरोधात महायुतीचा खरा उमेदवार कोण आजपर्यंत जाहीर करता आलं नाही। विखे पाटील साहेब 29 तारखेला अर्ज भरायला आले, कांबळे साहेबांचा नारळ फोडायला आले, कानडे साहेबांचा, त्याच्यानंतर आजही सगळ्या समोरून कांबळेंचाही प्रचार सुरू आहे युतीतल्या नेत्यांकडनं आणि कानडेंचाही प्रचार सुरू आहे युतीतल्या नेत्यांकडनं। त्यांनी अजूनही सगळ्यांना एकत्र येऊन सांगता आलं नाही की तुमच्या विरोधात कोणता पैलवान। त्यामुळे नशिबान आहात। आपण म्हणतो भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही। त्यामुळे तुम्ही जी निष्ठा पक्षाशी वाहिली आणि तुम्ही सातत्याने या मतदारसंघात लोकांच्या संपर्कात राहून प्रश्नाशी जी बांधिलकी पाळली तो न्याय तुम्हाला या ठिकाणी मिळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या सर्वांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि आया बहिणींना तर मी सांगू इच्छितो, सवय नाही कोणाला कोणावर व्यक्तिगत टीका करण्याची, परंतु आमचं काँग्रेसचं कुटुंब हे गरिबाचं आहे, हे कोणा एका घराण्याचं नाही। आमच्या स्वर्गीय ससाणे साहेबांचं नावलौकिक आहे। आम्ही नेता आणि अनुयायी अशी आमची संघटना नाही, आमच्याकडे मित्र आणि सहकारी अशी संघटना आहे। आज कोणीही माणूस कितीही मोठा असो आणि कितीही लहान असो तो ससाणे साहेबांच्या मांडीला मांडी देऊन बसायचा। कोले साहेब त्यांचं स्वर्गीय कोले साहेब त्याचं कौतुक करायचे आणि आजही आमचे नेते करमदादा ससाणे यांच्या मांडीला कोणी मांडीला मांडी लावून बसतो। त्यामुळे आमची कोणाची घराणेशाही असा प्रकार आमच्याकडे नाही आहे। आम्ही मित्र आणि सहकार्याच्या संघटनेवरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत। त्यामुळे मी आदरणीय बापू साहेबांचं या निमित्तानं ऋण व्यक्त करतो। काँग्रेसमध्ये झाला आणि शेवटी काँग्रेसमध्ये झाला असे स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब यांनी जर काँग्रेस पक्ष व्यवस्थितपणे चालवला असेल आणि सांभाळला असेल तर त्या व्यक्तीबद्दल बोलायचा कुणालाही अधिकार नाही ना। त्यांनी कधी कुठले ऍडजस्टमेंट देत केल्या, त्या कायम काँग्रेस बरोबरच राहिलेले। त्यामुळे बाकीचे कोणी काही बोलत असतील त्याकडे लक्ष देऊ नका। आपण सर्वजण सहकारी आहोत, इथं कोणी कमी जास्त नाही, कोणी कुणाच्या ह्याच्यात नाहीये, सगळेजण स्वाभिमानी लोक आहोत। बरोबर दादा? स्वाभिमानी लोक आहोत। त्यामुळे बरोबर ना गणेश दादा? स्वाभिमानी लोक आहोत। त्यामुळे कोणी काही बोलत असेल, आरोप करत असेल त्याच्यावरती आम्हाला काही बोलायचं नाही ना त्यांना काही सांगायचं। आमची सर्व सहकार्यांची संघटना आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला ही संघटना काय करते तुम्हाला मतपेटीतून दाखवून देऊ। ज्यावेळेस ईव्हीएम उघडला जाईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की ही संघटना बरोबर दादा मुसमाडे दादा अध्यक्ष तुम्हाला मी परत सांगतो 100% ही निवडणूक आपल्या सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आणि पुढचे जे लोक आहेत त्यांचं मला माहित नाही काय चाललंय काय नाही, कारण आता सचिन दादाने सांगितलं त्यांनाच ठरवता येईल की उमेदवार कोण आहे।
हा म्हणतोय मी उमेदवार, तो म्हणतोय मी उमेदवार, चाललंय काय ते त्यांनाच कळत नाही. पण तो आपण मात्र सर्वजण, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आपली काँग्रेस, ही सर्व संघटना ही एकत्रित आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ आहे. आणि तुम्हाला परत सांगतो, 100% येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. राजदादा तनपुरे हे आता राज्यमंत्री होते, ते कॅबिनेट मंत्री होणार आहेत. आणि आमदार बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री होणार आहेत आणि या राज्याचं नेतृत्व करणार आहेत. त्यामुळं आपल्याला निधीची कमतरता नाही. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.